वनराई पोलीस स्टेशन या ठिकाणी एक लहान मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता। 6 महिन्याचं हे मूल होतं। रमजानच्या काळामध्ये चादरी विक्री करण्याकरिता गुजरात मधून हे लोक या ठिकाणी आले होते। त्यांचं हे 1.25 ते 1.5 महिन्याचं जे मूल आहे ते घेऊन ते वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका बस स्टॉप जवळ आराम करत होते। मध्यरात्रीनंतर सकाळी त्यांना 7:30च्या सुमारास लक्षात आलं की त्यांचं मूल त्यांच्याजवळ नाहीये आणि त्यानंतर ते पोलीस स्टेशनला तक्रार देण्याकरिता आले। त्यांची तक्रार घेतल्यानंतर झोन 12 मधील एकूण 6 तपास पथकांची नेमणूक करण्यात आली। सदर बाबत कुठलीही माहिती नसताना, मुलाचा फोटो नसताना आणि सदरचे जे लोक होते ते देखील त्याच दिवशी त्या ठिकाणी आल्यामुळे त्यांच्याबाबत देखील माहिती कमी असताना सुद्धा आमची ही जी 6 पथकं आहेत, वपोणी राजू माने, त्याचप्रमाणे PSI अजित देसाई, भिसे आणि यांच्या ज्या टीम्स आहेत या सर्वांनी अहोरात्र यामध्ये मेहनत घेतली। यामध्ये तांत्रिक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाद्वारे असे लक्षात आले होते की यामध्ये एका रिक्षाचा वापर झालेला आहे आणि एक रिक्षावाल्याने हे मूल नेलेलं आहे। या संदर्भामध्ये एकूण 11,000 रिक्षांचा डेटा हा काढण्यात आला। त्याच्यात त्यांचे मोबाईलचे विश्लेषण करण्यात आले। सदर तांत्रिक तपासाच्या विश्लेषणाच्या आणि भौतिक पुराव्यांच्या आधारावरती आमची जी टीम्स आहेत त्यांनी ती रिक्षा ही मालवणीतली आहे हे निष्पन्न केले आणि त्यानंतर त्या ठिकाणी सापळा रचून तो रिक्षावाला, त्याची 2 पत्नी, ते 1.5 महिन्याचं मूल हे ताब्यात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे त्यामध्ये आणखीन 2 व्यक्तींचा सहभाग दिसल्यामुळे असे एकूण 4 आरोपी हे अटक केलेले आहेत। त्यांना 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी आहे। त्यातील एक आरोपी हा रिक्षा चालक आहे, त्यातली एक महिला जी आहे ती हाऊसकीपिंगचं काम करते आणि एक आरोपी हा प्लंबर आहे। या टोळीचा उद्देश मूल विक्री करणे हा होता। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।